विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। महिलांना सक्षम बनवण्यासाठी महायुती सरकारकडून ही योजना सुरू झाली। त्याच धर्तीवर अहिल्यानगरमध्ये महिला आणि युवती सुरक्षित राहावेत यासाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीनं मोफत सुरक्षा अॅप महिला आणि युवतींसाठी भेट देण्यात आली। लाडकी बहीण सुरक्षित बहीण या ब्रीदवाक्याचा वापर करत महिला सुरक्षित राहणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या भावनेतून माजी नगरसेवक असलेले निखिल वारे यांनी नीडली सॉस हे ॲप्लिकेशन शहरातील सावेडी उपनगरातील महिलांना मोफत उपलब्ध करून दिलं आहे। गेल्या महिनाभरापूर्वी आमचे नातेवाईक ज्या अंगणवाडी सेविका आहेत चिचोंडी पाटील गावामध्ये त्यांच्यावर एक दुर्दैवी घटना घडली व त्यावेळेस त्यांना कुठलीही मदत मिळू शकली नाही किंवा त्यांना कोणाला निरोप देता नाही आला। त्यावेळेस पासूनच आम्ही विचार केला होता की एक असं ॲप डेव्हलप केलं पाहिजे की जे महिलांना मुलींना किंवा ज्येष्ठ नागरिक जे घरात एकटे असतात त्यावेळेस अडचणीच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या नातेवाईकांना निरोप देता आला पाहिजे, त्यांचा संदेश गेला पाहिजे। हे ॲप डेव्हलप केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नगर जिल्ह्यामध्ये आम्ही हे सर्व महिला असेल, मुली असेल आणि ज्येष्ठ नागरिक असेल यांना एक प्रायोगिक तत्वावर सावेडी उपनगरामध्ये सर्व महिलांना आणि ज्या बाहेरगावच्या मुली आहेत ज्या नगर शहरामध्ये शिक्षणासाठी राहतात सर्वांना ॲप मोफत देत आहोत। हे ॲप मोफत देण्यामागची संकल्पना इतकीच आहे की मुलींना घरचे इथं शिक्षणासाठी ठेवतात, कधी कधी महिला एकट्या बाद जातात, त्यावेळेस ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस संकटाच्या माध्यमातून हे ॲपचा त्यांना उपयोग होणार आहे। हे ॲप अतिशय उत्कृष्ट आहे, त्याचे डेमो देखील आत्ताच आम्ही दाखवलेला आहे। हा लाडकी बहीण ही सुरक्षित बहीण करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे व त्याच माध्यमातून आम्ही हे पहिलं पाऊल टाकलेलं आहे। जर जनजागृती करून महिला भगिनींनी सर्वांनी ॲप डाउनलोड केलं तर निश्चितपणे याचा उपयोग होणार आहे। महिला किंवा युवतींच्या असुरक्षिततेची भावना तयार होईल किंवा कुठल्याही संकटाची जाणीव झाल्यास मोबाईलमध्ये असलेल्या नीडली सॉस या ॲप्लिकेशनचा वापर केल्यास जवळच्या 4 नातेवाईकांना आपोआप मेसेज पाठवला जातो। त्याचप्रमाणे महिला किंवा युवतींचे लाईव्ह लोकेशन देखील नातेवाईकांपर्यंत पाठवले जाते आणि ते लोकेशन ट्रॅक करून संकटग्रस्त मुलींपर्यंत पोहोचण्यास मदत होते। त्याप्रमाणेच मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन असल्यास अशा संकटावेळी मोबाईलमधला सायरन देखील वाजतो आणि त्यामुळे संबंधित समोरील व्यक्ती गोंधळात पडतो। हा ॲप महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मुलींनी प्रतिक्रिया देताना सांगितले। आम्ही जसं शिक्षणासाठी बाहेर राहतो, आमच्या घरच्यांना सर्वांना काळजी असते आमची, तर ह्या ॲपमुळे नक्कीच आम्ही सुरक्षित आम्हाला वाटेल, आम्ही नक्कीच याचा उपयोग करू। जसं की सर आत्ताच बोलले, महाराष्ट्राची लाडकी बहिणी सुरक्षित बहिणी होईल या ॲपच्या सहाय्याने नक्कीच होईल। असं महिलांच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी खूपच छान ॲप असं आहे, नक्कीच आम्ही वापरू। तर माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नातून हे ॲप महिला आणि मुलींना मोफत देण्यात येणार असल्याचं अजित रोकडे यांनी सांगितलं। अभिनव IT सोल्युशन्स पुणे आणि नगरची साई टेक्नो सर्व्हिसेस या दोन्ही कंपन्यांनी मिळून वारे साहेबांच्या सूचनानुसार हे ॲप्लिकेशन डेव्हलप केलं होतं। या ॲप्लिकेशनचा वापर करताना घरातल्या जवळच्या 4 इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल ॲप इन्स्टॉल करताना आपल्याला फक्त टाकायचे आहेत। ज्यावेळेस एखादी मुलगी महिला संकटात तिला वाटेल की आपण संकटात आहोत किंवा तिला मदतीची गरज आहे, अशा वेळेस तिने व्हॉल्यूम बटन 4 वेळा दाबल्यास किंवा आपल्या ॲप्लिकेशन मधील SOS बटन दाबलं तर घरातल्या किंवा तिने जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट सेव्ह केलेले आहेत त्या 4 लोकांना इमिजिएट मेसेज जाणार आहे, तिचं लाईव्ह लोकेशन जाणार आहे आणि ते 1 तास तो लाईव्ह लोकेशन आपल्याला ट्रॅक पण करता येणार आहे। त्याचबरोबर तिच्या मोबाईलमधून आपोआप सायरन वाजायला सुरुवात होणार आहे, त्यामुळे समोरची व्यक्ती गोंधळात पडू शकते। त्यानंतर फोटोही जर फोन हिसकावला गेला आणि त्याचं अनलॉक करायचा प्रयत्न केला तर त्या समोरच्या व्यक्तीचा फोटोही त्या ठिकाणी निघणार आहे। त्याबरोबर आजूबाजूच्या परिस्थितीचा एकाच वेळेस फ्रंट आणि बॅक कॅमेरामधून व्हिडिओ रेकॉर्डिंग अर्ध्या मिनिटाचं आपल्याला प्राप्त होणार आहे। एकंदरीत महिला सुरक्षित राहण्यासाठी जे काही करणं आवश्यक होतं त्या मॅक्झिमम गोष्टी या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये आहेत। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर।